तर हे दृश्य आपण पाहतोय अमर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नरेंद्र मोदी हे युद्ध स्मारकावर पोहोचलेले आहेत। अमर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नरेंद्र मोदी हे युद्ध स्मारकावर पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय युद्ध स्मारकाच्या इथली ही दृश्य आहेत। याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर आता अमर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी नरेंद्र मोदी हे युद्ध स्मारकावर पोहोचलेत। शपथविधी आधी नरेंद्र मोदी हे युद्ध स्मारकावर पोहोचलेत। ही दृश्य आपण पाहतोय युद्ध स्मारकाच्या इथली ही दृश्य आहेत। नरेंद्र मोदी संध्याकाळी शपथ घेणार आहेत, त्याआधी अमर जवानांच्या स्मृतींना मोदींकडून मानवंदना दिली जाते आणि त्यासाठी युद्ध स्मारकावर नरेंद्र मोदी हे पोहोचलेत आणि या ठिकाणी जवानांच्या स्मृतींना मानवंदना नरेंद्र मोदी देत आहेत। ही थेट दृश्य आपण युद्ध स्मारकावरची पाहतोय। याआधी नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचले होते आणि राजघाटावर जात त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं होतं आणि आता युद्ध स्मारकावर नरेंद्र मोदी पोहोचलेत। या ठिकाणी भाजपाचे इतरही नेते उपस्थित आहेत। युद्ध स्मारकावर पोहोचत नरेंद्र मोदी यांनी अमर जवानांच्या स्मृतींना मानवंदना दिलेली आहे। अमर जवानांच्या स्मृतींना मोदींकडून मानवंदना देण्यात आली आहे। यावेळेस भाजपातील रालोआतील इतरही नेते युद्ध स्मारकावर उपस्थित आहेत। ही दृश्य आपण पाहतोय युद्ध स्मारकावरची। युद्ध स्मारकावर नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी इथं अमर जवानांच्या स्मृतींना मानवंदना दिली आहे। संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील, त्याआधी काही वेळापूर्वी नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचले होते। त्या ठिकाणी त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। त्यानंतर आता नरेंद्र मोदी युद्ध स्मारकावर पोहोचलेले आहेत आणि युद्ध स्मारकावर त्यांनी अमर जवानांच्या स्मृतींना मानवंदना दिली आहे। यावेळेस भाजपातील रालोआतील इतर नेते सुद्धा युद्ध स्मारकावर उपस्थित आहेत। तरी थेट दृश्य आपण पाहतोय युद्ध स्मारकावरची। युद्ध स्मारकावर अमर जवानांच्या स्मृतींना मानवंदना नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। यावेळेस युद्ध स्मारकावर नरेंद्र मोदी यांच्या सोबतच भाजपाचे इतर नेते, रालोआतील इतर नेते हे उपस्थित आहेत। संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, त्याआधी राजघाटावर जात नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। तर त्यानंतर आता युद्ध स्मारकावर जात अमर जवानांच्या स्मृतींना मोदींकडून मानवंदना देण्यात आली आहे। आज संध्याकाळी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील, त्याआधी त्यांनी अमर जवानांच्या स्मृतींना मानवंदना दिली आहे।